शेतकरी बंधू नमस्कार. मी जयवंत सुमन दत्तात्रय भगत, तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरूर अधीनस्थ कार्यरत असून अरणगाव, उरळगाव, नाहोरा आणि कोकडेवाडी या ठिकाणी कार्यरत आहे. आपण महाकृषी ॲप संदर्भात प्राथमिक माहिती समजून घेतली आहे. आपण या ॲपच्या माध्यमातून आपल्याला काय काय माहिती आपल्याला त्यातून मिळणार आहे या संदर्भात आपण आता यामध्ये आपण माहिती बघणार आहोत. या ॲपच्या माध्यमातून आपल्याला जवळपास मृद व जलसंधारणच्या 24 व्हिडिओ आपल्याला त्याच्यात बघता येणार आहेत. पीक लागवड पद्धतीच्या 72 व्हिडिओ आपल्याला ॲपमध्ये आहेत. कृषी वनीकरणाच्या 4 व्हिडिओ आहेत. कृषी व्यवसायाच्या 2 व्हिडिओ त्याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहेत. पशुपालन मध्ये 2, यशोगाथा आपल्याला 6 व्हिडिओ त्याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहे. शेतकरी गटाचे सुद्धा 3 व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत. विशेष करून पीक संरक्षण म्हणजे कीड आणि रोगाच्या बाबतीत 21 व्हिडिओ आपल्याला या ॲपच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. हवामान अनुकूल तंत्रज्ञान याच्यावरती सुद्धा 46 व्हिडिओ याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ॲपच्या माध्यमातून शेतीशाळा सुद्धा आपल्याला डिजिटल बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये भाजीपालाची शेतीशाळा आहे, भात शेतीशाळा आहे, ज्वारी शेतीशाळा आहे, गहू शेतीशाळा आहे, बाजरी शेतीशाळा आहे, मका आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, अशा प्रकारची डिजिटल शेतीशाळा आपल्याला यातून बघायला मिळणार आहे. त्यानंतर महाडीबीटी आणि महाडीबीटी सुद्धा याच्यात आपल्याला डायरेक्ट लॉग इन करता येणार आहे. आणि महाडीबीटीवर अर्ज कसा करायचा, कागदपत्राची काय काय पूर्तता गरज आहे ही सुद्धा आपल्याला याच्यातून बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर बाजारभाव, विविध पिकाचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळणार आहे. मी आता स्क्रीनवर आपण जे दाखवतो त्यामध्ये बघा, आपण जिल्हा निवडलाय आणि पीक निवडले कोथिंबीर, तर कोथिंबीरचा सुद्धा बाजार त्यांनी याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये आपण ज्यावेळेस पीक निवडू त्या पिकाचे कीड आणि रोग या बाबतीत सविस्तर माहिती आपल्याला याच्यामध्ये सविस्तर माहिती याच्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे कांद्याची पात कशी झालेली आहे, त्याचबरोबर लाल कोळीच्या प्रादुर्भावामुळे कांद्याची पात कशी झालेली आहे, अशा प्रकारची फोटोज आणि त्याच्यावरती उपाययोजना काय कराव्यात याबाबत माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला या माध्यमातून फवारणीच्या द्वारे खतं देणे, कीड व्यवस्थापनासाठी दसपणे अर्क कसं करायचा, कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क कसं वापरायचं, कसं बनवायचं याबाबत सुद्धा याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर खत व्यवस्थापन मध्ये आपण जे पीक निवडू त्या पिकाचं जर आपण क्षेत्र टाकलं तर आपल्याला खताचे पर्याय विविध त्याच्यामध्ये देण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये पर्याय 1, पर्याय 2, समजा उदाहरणार्थ युरिया, सुपर आणि पोटॅश असेल, किंवा 10-26-26 हा दुसरा पर्याय, तिसरा पर्याय 12-32-16 असेल, चौथा पर्याय 18-46 असेल. या माध्यमातून खतं आपल्याला किती द्यायच्यात, कधी कधी द्यायच्यात याबाबत या ॲपच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण पिकाची एसओपी म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत सुद्धा याच्यातून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर पीक तंत्रज्ञान यात संपूर्ण आपल्याला नियंत्रण त्याच्यात मिळणार आहे. हवामानाचा अंदाज याच्यामध्ये आपल्याला मागील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की महाविस्तार AI याच्या माध्यमातून आपण एखादा प्रश्न टाकला की जसं की मी आता कांदा पिकात रोग नियंत्रण साठी उपाययोजना सांगा, अशा प्रकारचं टाकल्यानंतर त्यांनी करपा, फुलकिडे अशा प्रकारची माहिती, किडींची माहिती, रोगाची माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. तर आपल्या GPT मध्ये, चॅट GPT मध्ये सुद्धा आपल्याला ही सगळी माहिती आपल्याला त्यातून मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये जर आपला उत्पादित झालेला माल गोदामात ठेवायचा असेल तर गोदामाची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. अशा प्रकारची संपूर्ण माहिती या ॲपच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून आपली शेती शाश्वत आणि समृद्ध करण्याची वाटचाल आपण सुरू करावी, अशा प्रकारची नम्र विनंती तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरूरच्या वतीने आपल्यास करण्यात येत आहे.